नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील कसबेवाडी गावात महावितरणकडून मीटर बसवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. या स्मार्ट मीटर बसवण्यास ग्रामस्थांनी याला कडाकडून विरोध दर्शविलाय. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिनांक 20 जून रोजी वणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नवनियुक्त उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नांगरे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत वारंवार खंडित होणारी वीज पुरवठा, ओझरखेड धरणावरील पाणी पुरवठा केंद्रातील अडचणी, अनेक वर्षांपासून जीर्ण झालेले वायर तुटल्याने होणाऱ्या समस्या, पाणी टंचाई, लोड शेडिंगच्या समस्या यासारख्या समस्यांकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले व गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत निर्णय होईपर्यंत हे काम थांबावे अशी मागणी उपसरपंच श्री विलासराव कड यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी नामदार मंत्री श्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने समस्या मांडणार आहे. या बैठकीत सुमणी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री मधुकर भरसड, उपसरपंच श्री विलासराव कड, सहाय्यक अभियंता श्री पी.बी. शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जी माझ्याकडे सध्या जी निफाड शहरामध्ये ऍक्टिव्हिटी चालू होती, सेम आहे सुंदरपूरला. तुम्हाला माहिती आहे सुंदरपूर, कोरडगाव किंवा रामाचे पिंपळस किंवा उगाव, खेडे ह्या गावामध्ये सुद्धा सेम ऍक्टिव्हिटी चालू होती. म्हणजे असं भाग नाही की तो फक्त शहरामध्येच आहे आणि ग्रामीण भागामध्ये का चालू केलेला आहे, असं भाग नाही. ते पॅरलल जे आहे ते सगळीकडे चालू आहे. आणि तुमच्या माहितीचं सांगू की आतापर्यंत ह्या एजन्सीजनी, ज्या मीटर एजन्सी, त्यांनी काय केलं की ग्राहकांची काहीतरी 2 पेज घ्यायचे, रिडिंग चुकीची टाकायची, नंतर त्या ग्राहकाच्या मीटरमध्ये रिडिंग सापडून जायची आणि तो एकदम भरमसाठाला बिल यायचं. असे कितीतरी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्या लोकांनी राबवल्या आणि त्याच्यावर जो पर्याय स्मार्ट मीटर त्याला नाही करतो, आपण त्याला टीओडी मीटर म्हणतो. ही जे टीओडी मीटर आहे की त्याच्यामुळे काय झालं की आता ही जी रिडिंग आहे त्या एजन्सीचं सगळं काम पूर्णपणे बंद होणार आहे. ती रिडिंग डायरेक्टली सिस्टीममध्ये त्यामध्ये सिम असणार आहे, त्या ठिकाणी रेडिओ फ्रिक्वेन्सी असणार आहे, डायरेक्टली त्या ठिकाणी ते रेडिओ फ्रिक्वेन्सी लावणार मशीन, ती रिडिंग ऑटोमॅटिकली कॅप्चर होणार. म्हणजे जे तुमचे ॲव्हरेज बिल दिले जायचे, जे तुमचे लॉक घर असं तुम्ही बाहेर गावी गेलेले असते तर तुमचं बिल त्या ठिकाणी जायचं, तुमची रिडिंग होत नव्हती त्यावेळेस, तर तसे सर्व प्रकार ह्या मीटरिंगमुळे दूर होणार. मीटर भाडं पण तुम्हाला नाही, मीटर भाडं तुम्हाला द्यायचंच नाही. 10,000 रुपयाचे मीटर आहे, हे महावितरण करते. हे सगळे RDSS स्कीममध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हे पैसे दिले. त्याच्यामुळे हे तुम्हाला नंतर त्या मीटर भाडं, चार्जेस वगैरे येत आहे, मंथली फिक्स हे बोलत होते पण मीटर फिक्स चार्जेस आहे बघा. एक असेल महावितरणचे फिक्स चार्जेस आहेत. कोरोनाच्या पिरियडमध्ये बघा. एस मराठी न्यूज साठी सुरेश सुराशे, वणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.